भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे शहराच्या वतीने नौपाड्यातील अनधिकृत प्लेसमेंट कंपनीला लावला टाळा। गेल्या काही महिन्यांपासून नौपाड्यासारख्या उच्चभ्रू भागात नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार युवा तरुणी व नागरिकांची लूट होत आहे, अशा तक्रारी भारतीय जनता युवा मोर्चाकडे वारंवार येत होत्या। काल ही अशीच एक घटना एका सुशिक्षित बेरोजगार युवकासोबत घडली। त्याने तो गैरप्रकार युवा मोर्चा अध्यक्ष सूरज दळवी व समर्थ नायक यांच्याजवळ मांडला। क्षणाचाही विलंब न लावता आमदार संजय केळकर व भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा अध्यक्ष सूरज दळवी, समर्थ नायक यांच्या नेतृत्वामध्ये घटनास्थळी धाव घेतली व संबंधित प्लेसमेंट कंपनी कशी गैरव्यवहार करते हे सर्वांच्या निदर्शनास आणून दिले। जवळजवळ त्यावेळी 20 ते 25 युवकांना त्यांनी लुबाडले गेलेले पैसे परत मिळवून दिले व संबंधित प्लेसमेंट कंपनी हिला नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देत कठोर कारवाई करण्यास विनंती केली, ज्याने करून समाजात परत पुन्हा असे कधी गैरव्यवहार घडू नये। तसेच ठाणे शहरातील सर्व युवकांना ही विनंती आहे, आपल्या शिक्षणाच्या जोरावर आपण आपली मेहनत घेऊन आपण जॉब मिळवावा। अशा बोगस प्लेसमेंटच्या निमित्ताने शॉर्टकट करू नका। तरी कोणासोबत असे गैरप्रकार घडले असतील तर त्यांच्यासाठी युवा मोर्चा खंबीर आहे। इथे इंटरव्ह्यूसाठी बोलून त्यांनी फसवणूक अशी केली, 5,000 रुपये घेतले आणि 6 महिन्यापासून आम्हाला फेऱ्या घालायला सांगताय। म्हणून सगळ्यांना एकच आव्हान आहे, सगळ्यांना एकच सांगणं आहे, असं ऑनलाईन कुठलाही नंबर आला, कुठलंही ॲप्लिकेशन आलं याच्या बळी पडू नका। आणि असं कोणासोबत फसवणूक अजून झाली असेल तर प्रशांतदादा दळवी, भारतीय जनता सुरजदादा दळवी, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांना ठाण्यामध्ये येऊन भेटा, दत्तानगर आणि यांच्या वतीने आमचे जे 5,000 रुपये गेले होते ते आम्हाला पैसे रिटर्न मिळाले। आणि आमचेच नाही, आमच्यासोबत कमीत कमी 7-8 लोकांचे पैसे यांनी मिळवून दिले आम्हाला 5,000 रुपये प्रमाणे। म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, ऑनलाईन बिझनेसमध्ये कुठे पळू नका, ऑनलाईन जॉबसाठी कुठं धावपळ करू नका, एवढंच माझं म्हणणं आहे। भाई क्या कहेंगे आप, आपके साथ जॉब के नाम पे कैसा फ्रॉड हुआ था? फ्रॉड हुआ, 6 महीने से भटक रही थी। आज मुझे सूरज दादा ने और ये दादा ने, नाम तो नहीं बोल पा रही हूँ, लेकिन इनके वजह से आज मुझे पैसे मिल गए, वरना और इन लोग भगाते रहते। कहाँ पे आप रहते, कहाँ पे? भांडुप में। और क्या इन लोगों ने आपको कहा था जॉब के नाम पे? इन लोग ने मुझे घर बैठे काम दिलाएंगे बोले थे, लेकिन 6 महीने से इन लोग मुझसे मेरे साथ फ्रॉड कर रहे हैं, अगले महीना करके। और कितनी रकम दी थी आपने? अच्छी थी कि इन लोग मिल गए मुझे। रकम कितनी दी थी आपने? 5,000। वो आपको वापस मिल गई क्या? इन लोग ने 5,000 से ज्यादा दिला। अच्छा। सूरजजी, काय तुम्ही म्हणणार, भाजपा युवा मोर्चातर्फे आपण असे नौपाडा परिसरात अनेक जॉब देणारे फ्रॉड एजन्सीज आहेत, त्यांचा आज भांडाफोड भाजपा युवा मोर्चातर्फे केला गेलाय, काय आपण सांगणार? सकाळपासून ही दुसरी प्लेसमेंट कंपनी आहे। प्रथम ॲम्बिशन्स कंपनी ही नौपाडा भागातच आहे। नौपाड्यात अनगिनत अशा 20-25 प्लेसमेंट कंपन्या आहेत। त्याला आज सकाळी मी, समर्थ, सागर, गुलाब, कीर्ती शेट्टी, आमचे सर्व युवा मोर्चाचे सर्वजण, आम्ही आज प्रशांत कलंबटे, आम्ही सर्व पदाधिकारी युवा मोर्चाचे आज त्या प्लेसमेंट कंपनीवर जाऊन धाड टाकून कमीत कमी 15 युवकांच्यावर जी फ्रॉड झाली, फसवणूक झाली, ती आम्ही उघडकीस आणली। न्यूज चॅनलला जेव्हा ठाणे वॉच या चॅनलला आम्ही त्यांना बोलवलं तेव्हा ते चॅनल बघून, त्या चॅनलचे बघून नौपाडा स्टेशनला, पोलीस स्टेशनला आले। त्यांनी एक दुसऱ्या प्लेसमेंट कंपनीचा आम्हाला सांगितलं की बाबा सूरजजी असं झालेलं आहे, समर्थला सांगितलं। समर्थाने आम्ही त्या त्वरित दुसऱ्या कंपनीच्या या प्लेसमेंट कंपनीकडेही आलो, तेव्हा बघितलं की इथंही असं चाललं फ्रॉड। तेव्हा आजही आम्हाला 3-4 जण अजून युवक भेटले की त्यांचीही अशी फसवणूक झालेली आहे। मी पुन्हा एकदा, मागेही गेल्या 2 तासापूर्वी बोललो, पुन्हा एकदा ठाण्यातील सर्व युवकांना मनापासून एक जिल्ह्याचा युवाचा अध्यक्ष म्हणून विनंती करतो, नम्र विनंती करतो की कृपया करून तुम्ही अशा प्लेसमेंट कंपनींना बळी पडू नका। माझ्या मित्रांना कृपयापासून, माझी मनापासून मी तुम्हाला विनंती करतो। भारतीय जनता पार्टीचा समर्थजी, काय सांगणार, भाजपा युवा मोर्चातर्फे आज तुम्ही अनेक अशा एजन्सीजचा भांडाफोड केला आहे, लोकांचे पैसे मिळवून दिलेत, काय आपण सांगणार? विषय फक्त या 2 जणांचा नाहीये, तर माझ्या मते तरी जर आपण व्यवस्थित बघितलं तर दिवसाचे 40-50 स्टेशनला येणारे जाणारे कॅन्डिडेट पकडून जर एक एजन्सी दिवसाला 40 जणांना टॅप करते, अशी 20 एजन्सी जर 40 जणांना टॅप करतात, म्हणजे 800 युवकांची दररोजची फसवणूक, म्हणजे महिन्यामध्ये 24,000 युवक याला बळी पडत आहेत। आणि या 24,000 युवकांचे 4,000, 5,000, 3,000 प्रमाणे जर तुम्ही भागले आणि गुणिले केले तर हा 1 करोड 2 करोड महिन्याचा फ्रॉड चालू आहे।
तर माझी सगळ्यांना विनंती आहे की जेवढ्या लोकांबरोबर ही फसवणूक झाली आहे किंवा जो कोण नोकरीसाठी या परिसरामध्ये स्टेशन परिसरामध्ये येतोय, या सगळ्या फ्रॉड कंपन्या आहेत, त्यांच्या बळी पडू नका, यांना पैसे देऊ नका, स्वतःची नोकरी स्वतः कुठेतरी जाऊन मिळवा किंवा नका करू, पण ह्यांच्याकडे जाऊ नका, कारण हे तुम्हाला जे मिळाले, जे तुमच्या घरात राहिलेले पैसे ते पण लुबाडण्याचं काम करतायत. त्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित इन्फॉर्मेशन करून नोकरी मिळण्याच्या आधी पहिले 4 जणांना कुठे त्या प्लेसमेंट नोकरीनी कंपनीमध्ये नोकरी दिली आहे का, खरंच ती तेवढी व्हॅलिड आहे का. 4-5 युवकांना जरी कुठल्या कंपनीने दिली असेल तर तुम्ही विश्वासाने पैसे द्या, पण जर एकालाही कुठे प्लेसमेंट मिळत नाहीये, एकही जण जर कुठे नोकरीवर लागत नाहीये, फक्त फॉर्म भरतायत इंटरव्ह्यूला जा, फॉर्म भरतायत इंटरव्ह्यूला जा, एवढी मोठी गैरफसवणूक चालू आहे, तर त्याच्याकडनं सावध राहा. आणि सर्वात मोठी विनंती करतो की आमचं मोठं कार्यालय आहे भारतीय जनता पार्टीचं वर्तकनगरला, असे तुम्ही जिथे फसवलेले लोक असाल, युवा मोर्चातर्फे आम्ही तत्पर आहोत तुमची मदत करायला. तुम्ही आम्हाला संपर्क साधा, तुमचे पैसे मिळवून देऊन तुम्हाला न्याय देण्यात आम्ही पाठीशी राहू. धन्यवाद. एकच चर्चा युवा मोर्चा, एकच चर्चा युवा मोर्चा. आपण भाजपा युवा मोर्चा म्हणून पोलिसात याविषयी तक्रार केली आहे का? आम्ही जे सकाळची जी एजन्सी होती ते इकडे होता, एवढा गैरकारभार नव्हता, कारण इकडे आम्ही गेल्या त्यांनी त्यांचे पैसे रिटर्न करून टाकले आणि ज्यांचे 5,000 घेतले होते त्यांना 7,000 दिले, कारण त्या 6 महिने लेडी फिरत होत्या. पण ती जी एजन्सी होती सकाळची, तिकडे जास्त गैरव्यवहार होता, तिकडे पैसेही रिटर्न देत नव्हते आणि खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक समोर आली होती. तर त्यांच्यावर आम्ही पूर्णपणे कारवाई केली आहे. त्यांचा जो मालिक आहे अमजद शेख, तो अजून लापता आहे, पोलीस त्याच्या शोधात आहेत. पोलिसांकडनं हे सांगण्यात येत आहे की त्याचा संपर्क होत नाहीये, पण आम्ही पोलिसांना एक पत्र देऊन सुरत दळवी जिल्हाध्यक्षाच्या नावाने पत्र दिले अख्ख्या युवा मोर्चातर्फे. आमदार संजय केळकर यांचा सुद्धा साहेबांचा आम्हाला पाठिंबा आहे, वाघुळे साहेबांचा पाठिंबा आहे. आम्ही पोलीस प्रशासनाचा फॉलोअप घेऊन ते. मॅडम तुम्ही काय सांगाल? गेले 6 महिने झाले मी इथे यांना बोलत आहे की माझे रिफंड द्या, पण देत नाही. पण आज दादांमुळे, लाईक समर्थ दादांमुळे आणि सुरज दादांमुळे आम्हाला एक सपोर्ट भेटला आणि त्यामुळे पैसे भेटले. किती आपण पैसे किती भरले होते? 3.5. आता द्यायचं त्यांनी सांगितलंय का हो, पैसे आता द्यायचे? देते. बरं, पोलिसांसमोर ते बोललेत ना? बरं. वेरी ग्रेटफुल टू बोथ ऑफ देम कि उनकी वजह से सारे और पैसे कितने दिन हुए लेके? ऑलमोस्ट 1-1.5 हफ्ता हो गया. ओके. And और जब आप पैसे मांगने के लिए उनसे बात कर रहे थे तो वो लोग पहले क्या कहते थे? वो लोग कह रहे थे कि आप इनके पास जाओ, उनके पास जाओ, बातें घुमाते थे. उनका नंबर देके दे वर ऑल मिसगाइडिंग अस. तो वेरी ग्रेटफुल टू बोथ ऑफ देम कि उनकी वजह से आज हम लोग का सब सॉल्व हुआ. आप और यूथ को, जो लोग जॉब के चक्करों में ऐसे ना, अनेक please do फ्रॉड not- एजेंसीज please, के ऐसे फ्रॉड के केसेस में प्लीज मत फंसिए एंड पेमेंट बिल्कुल मत करिएगा. एंड जो लोग पेमेंट मांग रहे हैं ऑब्वियसली वो लोग ऐसे फ्रॉड ही कर रही है, तो प्लीज बी केयरफुल. ओके, थँक्यू. ताई तुमचं